कथा पती पत्नींची. पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलांनीच ते घर विकत घेतलं. एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले, मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही. सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस, अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा. पुन्हा भावनेच्या भरात एकत्र यावंसं वाटलं तर. तसं व्हायला नको म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो. कधी वाटलं तर येऊन बसत जा. भरल्या घरापेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी. भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात. विचारावर ठाम झालास तर घेतल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे, नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जाईल. आणि खरंच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला. कलंडणारी उन्हं आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्पनाच नव्हती. एक चुकून राहिलेलं कालनिर्णय होतं. भिंतीवर हवेमुळे फडफडत होतं. त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता. त्याने जवळ जाऊन बघितलं. कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या. कसली बिलं देण्याची तारीख, दुधाचा हिशोब, कामवालीचे खाडे, पेस्ट कंट्रोलची तारीख, सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकाचं सामान येण्याची तारीख, इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब. या कशातच तो सहभागी नव्हता. अगदी तिच्या महिन्याच्या तारखा, तारीख पुढे गेली तर त्याला गलबलूनच आलं. या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो. ती एकटीच डाव खेळत राहिली आणि आपण फक्त तक्रार करत राहिलो. त्याला त्या कालनिर्णय समोर उभं राहणं शक्य होईना. तो बेडरूममध्ये आला. त्याने खिडकी उघडली. खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती, वाळून वाळून झुरायला आलेली. तिला भिजवायला तो आतुर झाला, कातर झाला. पाणी घालायला भांडं नव्हतं. त्याने कुंडीच सिंकमध्ये नेली. पाणी शिंपडलं. तहानलेली शेवंती गटागटा पाणी प्यायली आणि तोच तृप्त झाला. तेवढ्यात लॅचकीने दार उघडल्याचा आवाज आला. ती आली होती. शेवंतीसारखीच तिला समोर बघून तो उन्मळून गेला. काय अवस्था करून घेतली आहे हिने. हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही, की आपण लक्षात घेतलं नाही. जिद्दीला पेटून भांडते तेव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं. दोघांची नजरानजर झाली. दोघे क्षणभरासाठी स्तब्ध. ती म्हणाली, मी ही शेवंतीच न्यायला आले होते. तो गलबलून म्हणाला, आत्ताच पाणी दिलंय. तिचं निथळणं संपेपर्यंत थांब ना. आणि ती थांबली. अगदी कायमची. पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं हे आकर्षण असतं. परत पाहावंसं वाटणं हा मोह असतो. त्या व्यक्तीच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ओढ असते. त्या व्यक्तीला जवळून जाणणं हा अनुभव असतो. आणि त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषासह स्वीकारणं हेच खरं प्रेम असतं. हेच खरं प्रेम असतं. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात
तर आयुष्यभर एकटे राहाल. विश्वास उडाला की आशा संपते आणि काळजी घेणं सोडलं की प्रेम. म्हणून विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आपल्या जीवनसाथीची व आपल्या कुटुंबाची. आयुष्य खूप सुंदर आहे. तात्पर्य: थोडक्यात काय की प्रत्येक जीवनसाथीने आपल्या जोडीदाराला गुणदोषासह त्याचा स्वीकार करावा. मग आयुष्य सोपं आणि खूप सुंदर होईल.